नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पूरक थारतलो अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. नव्या वर्साच्या पयल्याच अधिवेशनांत लेगीत राज्याचे प्रस्न मांडपा खातीर फाटल्या खेपे प्रमाण युनायटेड ऑपोजिशन आसतलें. दक्षिण गोंय जिल्लो पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जावपाची आसा. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स 11 4 कडे राखून हारयले. आतां पुराय खबरो. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पूरक थारतलो अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. नवी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेतल्या उपरांत तांणी हें सांगलें. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हे बेगीनूच संघटनात्मक कार्याचो नियाळ घेवपा खातीर गोंयाक भेट दिवपाचे आसा. नवे अध्यक्ष सगळ्या राज्यांची भोंवडी करपाची आसा. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेवन तांकां परबीं भेटयली. नितीन नवीन हे कार्यकारी अध्यक्ष जाले उपरांत मुखेलमंत्र्यांनी पयलेच खेप तांची भेट घेतल्या. हे वेळार आदले आमदार सिद्धार्थ कुंकळयेकार, आदले खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकार आनी सर्वानंद भगत उपस्थित आशिल्ले. नव्या वर्साच्या पयल्याच अधिवेशनांत लेगीत राज्याचे प्रस्न मांडपा खातीर फाटल्या खेपे प्रमाण युनायटेड ऑपोजिशन आसतलें. विरोधी पक्षाच्या आमदारांची बसका 3 जानेवारीक जातली. काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बसकेंत जिल्लो पंचायत निकाला सयत अधिवेशनाचेर चर्चा जाली अशी माहिती काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरिया लिमांव हांणी दिल्या. विधानसभेचें अधिवेशन 12 जानेवारी ते 16 जानेवारी मजगतीं जातलें. ह्या फाटभुंयेर काँग्रेस विधीमंडळ गटाची बसका जाली. राज्याचे प्रस्न तशेंच जिल्लो पंचायत निकालाचेर चर्चा जाली. हे खेपे लेगीत सरकाराक धारेर धरपा खातीर विधानसभेत सगळ्या विरोधी आमदारांक एकठांय हाडपाचे यत्न आसा अशें काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरिया लिमांव हांणी सांगलें. कोंकणी तियात्राचे जनक म्हूण जांची वळख आसा ते लुकासीन रिबेरो हांची जयंती 2 जानेवारीक मनयतले. ह्या निमतान नेविस ऑलिवेरा, आंतोनियो कुरे आनी आल्फ्रेड फर्नांडीस ह्या 3 म्हालगड्या तियात्रिस्तांचो जिणेगौरव पुरस्कार दिवन भोवमान जातलो. गोवा तियात्र अकादेमीन आयोजीत केल्ली ही कार्यावळ आसगांव हांगाच्या युनियन हायस्कुलांत दनपारां 3 वरांचेर सुरू जातली. ह्या कार्यावळींत शिवोलीचे आमदार डिलायला लोबो मुखेल सोयरी आसतली. तोमाजीन कार्दोज आनी रिबेरो हांचे नातू युरी रिबेरो हे खासा आमंत्रीत सोयरे म्हूण आसतले. दक्षिण गोंय जिल्लो पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जावपाची आसा. ते खातीर आयज उमेदवारी अर्ज भरले. अध्यक्षपदा खातीर भाजपाचे सिद्धार्थ गांवस देसाय आनी काँग्रेसीची लुइजा रॉड्रिग्स हांणी अर्ज भरल्या. जाल्यार उपाध्यक्ष पदा खातीर भाजपाची अंजली वेळीप आनी गोवा फॉरवर्डाची इनासिना पिंटो हांणी अर्ज भरल्या. ह्या वेळार वेंचणूक अधिकारी म्हणून पालवी पंचायत संचालक मान्युएल बारिटो आनी जिल्लो पंचायत मुख्याधिकारी विकास कांबळे हजर आसतले. 29 डिसेंबर पासून सरकारी मुद्रण आनी स्टेशनरी संचालनालयान छापलेली सरकारी उपयुक्त दिनदर्शिका 2026 पणजी आनी मडगांव हांगा संचालनालयाच्या विक्री कावंटराचेर सकाळी 9:30 ते दनपारां 1 मेरेन आनी दनपारां 2 ते सांजे 5 मेरेन विक्रीक उपलब्ध आसतली. उपयुक्त दिनदर्शिकेचो दर 60 रुपया आसा आनी तातूंत 18% GST आसा. स्टॉक सोंपा मेरेन कार्यालयीन वेळेत ही विक्री चालू उरतली. परवरी उड्डाण पुलाच्या कामा खातीर 2 जानेवारी ते 2 मार्च 2026 ओडिपी रस्तो ते दामियंदी गोवा तशेंच कदम हॉटेल ते ओ कोकेरो जंक्शना मेरेनचो रस्तो येरादारी खातीर बंद आसतलो. ह्या वेळार पर्यायी मार्गान येरादारी वळयतले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकीत यादव हांणी आदेश जारी केला. गिरवडे वटेन नवो ओडिपी रस्तो ते दामियंदी गोवा आनी परवरी वटेन कदम हॉटेल ते ओ कोकेरो मेरेनचो म्हामार्गाचे 2 भाग बंद दवरतले. जाल्यार उरिल्ल्या भागात येरादारी चालू आसतली. म्हामार्गाच्या कामा खातीर येरादारी बंद दवरल्यार कितें परिणाम जातलो हाचो नियाळ घेवपा खातीर 1 दीस येरादारी बंद दवरपाचो निर्णय घेतला. ह्या काळात जी जड वाहनां गरजेच्या वस्तूंची येरादारी करतात तांकां चड चडटेक लागून म्हापशे वटेनच्या ओडिपी रस्त्याचेर वचपाक शक्य जावचें ना. देखून सद्याच्या रस्त्याचेर 1 लेन उक्ती दवरून तांकां म्हापशे ते पणजी प्रवास करपाक मेकळीक दिल्या. भारताच्या निवडणूक आयोगान गोंया खातीर 1 जानेवारी 2026 ही पात्रताय तारीख निश्चित करून मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरिक्षण वा SIRची घोशणा केली. भारताच्या वेंचणूक आयोगान जारी केल्ल्या कार्यक्रमा प्रमाण दावे आनी आक्षेप दाखल करपाचो पावंडो आनी मतदान नोंदणी अधिकाऱ्या वरवीं सूचना जारी करप, सुनावणी, पडताळणी, गणना अर्जाचेर निर्णय घेवप आनी दावे आनी आक्षेपांची एकाच वेळार विल्हेवाट लावपा संबंदीचो सूचना पावंडो सुरू जाला. दावे आनी आक्षेप दाखल करपाचो कालावधी 16 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 मेरेन आसा. मतदार वळेरीचें अंतीम प्रकाशन 14 फेब्रुवारी 2026 जातलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. आज दनपारच्या व्यवहारात बेंचमार्क दिशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आनी निफ्टी सुमार 0.3% घसरलो. विकसीत भारत रोजगार आनी आजिविका मिशन ग्रामीण कायद्या खातीर फाटल्या 7 वर्सांच्या सरासरी वांटपाच्या तुळनेत भोवतेक राज्यांक 17,000 कोटी रुपयांचो निव्वळ फायदो जावपाची शक्यताय आसा. ह्या कायद्यान 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005ची सुवात घेतल्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवाला प्रमाण ह्या कायद्याक लागून राज्यांक एकूण निधी वितरणात सुदारणा जातली. अहवालात अशें अधोरेखित केला की विकसीत भारत जी रामजी फ्रेमवर्का वरवीं आदींच्या मनरेगाची पुनर्रचना, परिवर्तनकारी पद्दती आनी धोरणां एकत्रीत करपाचो प्रयत्न करता. स्पर्धात्मक प्रकल्प वळखप, उत्पादक मालमत्ता निर्मिती, वाडीव उत्पन्न निर्मिती आनी कार्यक्षम देखरेख यंत्रणे संबंदीत आव्हानांक तोंड दिवपाचेर लक्ष केंद्रीत करतले. एसबीआयचे मुख्य आर्थीक सल्लागार डॉ. सौम्यकांती घोष हांणी बरयल्ल्या ह्या अहवालात अशें नमूद केलां की विकसीत भारत जी रामजी कायद्याचो उद्देश सगळ्या स्तरांचेर रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन आनी जबाबदारी मजबूत करतना संरचनात्मक कमकुवतपणां पयस करप हो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राज्यांक उत्पादन प्रोत्साहन दिवपाचे, वेवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आनी भारताक जागतीक सेवा क्षेत्रांतलो दिग्गज करपाचें आवाहन केलां. भारत रोखडोच राष्ट्रीय उत्पादन अभियान NMM सुरू करतलो आनी प्रत्येक राज्यान ताका सर्वोच्च प्राधान्य दिवपाक जाय. जागतीक कंपन्यांक आकर्शीत करपाक मुळाव्यो सुविधा निर्माण करूंक जाय अशें तांणी म्हळें. आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळींत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी स्वदेशी उत्पादनां लोक आतां खरेदी करतात आनी तांचे मदीं हे विशीं उमेद आसा अशें सांगलें. स्वदेशी को लेकर भी लोगों का उत्साह खूब दिखाई दिया. लोग वही सामान खरीद रहे हैं जिसमें किसी भारतीय का पसीना लगा हो और जिसमें भारत की मिट्टी की सुगंध हो. आज हम गर्व से कह सकते हैं 2025 ने भारत को और अधिक आत्मविश्वास दिया है. मन की बात वो अशा लोकांक मुखार हाडपाचो एक यत्न आसा जे फक्त पारंपारीक कलाक मुखार व्हरपी न्हय तर थळाव्या लोकांचे सक्षमीकरणय करता. मन की बात ऐसे लोगों को सामने लाने का भी मंच है जो अपने परिश्रम से न सिर्फ पारंपरिक कलाओं को आगे बढ़ा रहे हैं बल्कि इससे स्थानीय लोगों को सशक्त भी कर रहे हैं. मणिपुर के चूरा चांदपुर में मार्गरेट राम थारसी MG, उनके प्रयास ऐसे ही हैं. उन्होंने मणिपुर के पारंपरिक उत्पादों को, वहां के हैंडीक्राफ्ट को, बांस और लकड़ी से बनी चीजों को एक बड़े विजन के साथ देखा और इसी विजन के कारण वो एक हैंडीक्राफ्ट आर्टिस्ट से लोगों के जीवन को बदलने का माध्यम बन गई. आज मार्गरेट जी की यूनिट, उसमें 50 से ज्यादा आर्टिस्ट काम कर रहे हैं और उन्होंने अपनी मेहनत से दिल्ली समेत देश के कई राज्यों में अपने प्रोडक्ट्स का एक मार्केट भी डेवलप किया है. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सान वैजकीय स्थिती, लिंग विकासांतल्या जन्मजात फरक DST बद्दल अधिक जनजागृतीचें आवाहन केलां आनी पालकांक भियोव नाका अशें आवाहन केलां. DST हो जीन्स, हार्मोन्स आनी पुनरुत्पादक अवयवांचो समावेश आशिल्ल्या दुर्मिळ दुयेंसांचो समूह. आकाशवाणी वयल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अँटीबायोटिक्सा विशीं सांगिल्ले, ताचोय संदर्भ तांणी दिला. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है. इसमें बताया गया है कि निमोनिया और UTI जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही है. हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है. रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है. एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं हैं जिन्हें यूं ही ले लिया जाए. इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए. मैं आप सभी से आग्रह करता हूं कि कृपया अपनी मनमर्जी से दवाओं का इस्तेमाल करने से बचें. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स 11क 4 गडे राखून हारयले. पणजे वेळेचेर नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 19.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पूरक थारतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. दक्षिण गोंय जिल्हा पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून घालपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जातली. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स 11क 4 गडे राखून हारयले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.